नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला फॉर्म भरत असताना एक महत्त्वाचा मुद्दा आहे वयोमर्यादेबाबत. जर वयोमर्यादेबाबत तुम्ही यात वयोमर्यादे संदर्भातले किंवा कॅटेगरी संदर्भातले किंवा आवश्यक ते डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसेल, तो वयोमर्यादेचा मोठा इश्यू तुमच्या बाबतीत होऊ शकतो. काय नेमकी अडचण आहे थोडक्यात समजून घेऊया आणि काय कारणं असू शकतात ती पण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. हे टेक्निकली आहे, हे बऱ्याच जणांना कळणार नाही, लवकर समजणार नाही. नीट समजून घ्या आणि हे कुणी मला सांगू शकलं असंही मला वाटत नाही. सो हा जो मुद्दा आहे ना, हा फार फार क्रिटिकल आहे. नीट समजून घ्या वयोमर्यादेच्या बाबतीत. सो तिकडे जाण्याच्या अगोदर इग्नाइट अकॅडमीकडनं बघा टीईटी आणि सीटीच्या बॅच अनाऊन्स केलेल्या आहे. तुम्ही स्वतः तुमच्या मित्रांना नक्की सजेशन द्या. 22 डिसेंबरपासून बॅच चालू झाली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. पेपर 1 वेगळी, पेपर 2 वेगळी, पेपर 1+2 वेगळी आहे. आणि टीईटी बरोबर तुम्ही सीडीची पण तयारी करू शकता. पेपर 1 पेपर 2 ची लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्मॅटमध्ये. दोन्ही बॅचेसमध्ये तुम्हाला टू द पॉईंट लेक्चर आहे, पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, अनालिसिस आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन, काउन्सिलिंग सेशन सुद्धा अवेलेबल असणार आहे. दोन्ही बॅचेसमध्ये तुम्ही जर ओल्ड स्टुडंट असाल, आमचे शिक्षक भरतीच्या बॅचेस घेणार आहे, तर तुम्हाला 50% ऑफ आहे. आणि तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर 28 तारखेपर्यंत तुम्हाला संता नावाचा कोड वापरून ह्या बॅचेस तुम्ही 25% ऑफमध्ये घेऊ शकता. बॅचची लिंक आणि ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, लगेच जॉईन करा. मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा एक एक मुद्दा तुम्हाला मी क्लिअर करतो. पहिले बघा कॅटेगरी, त्याला समांतर आरक्षण पण म्हणूया आपण, कॅटेगरी किंवा आरक्षण म्हणूया वर्सेस ओपन. काय फरक आहे बघा. निकष काय, कॅटेगरीचे निकष काय. तुम्हाला जर कॅटेगरी घ्यायची असेल, म्हणजे कोणती असेल तुमची कॅटेगरी ओपन सोडून, तर त्याला 3 डॉक्युमेंट कंपल्सरी लागतात. एक म्हणजे कॅटेगरी सर्टिफिकेट लागतं, दुसरं म्हणजे तुम्हाला डोमेसाईल लागतं, आणि तिसरं म्हणजे तुम्हाला ज्यांना गरज आहे त्यांनाच NCL लागतं. बघा इफ मी टाकतो ज्यांना गरज आहे, SC ST आणि SC ST, त्यानंतर ओपन आणि EWS ला लागत नाही, यांना लागत नाही, हे सोडले तर सगळ्यांना लागतंय. ओके. आणि ओपनला काय डॉक्युमेंट लागतं बरं. ओपन मधून कोणी फॉर्म भरू शकतो. ओपनला कोणतंही डॉक्युमेंट लागत नाही, कोणतेही डॉक्युमेंट लागत नाही. इवन दो दुसऱ्या राज्यातले, दुसऱ्या देशातले मुलं सुद्धा फॉर्म भरू शकतात त्या डॉक्युमेंटच्या ॲडच्या निकषानुसार. ओके. जसं की पवित्र पोर्टल शिक्षक भरतीला दुसऱ्या राज्यातली मुलं चालतात, काही प्रॉब्लेम नाही. ओके. आता निकष झाले. कागदपत्रे काय लागतात ते मी तुम्हाला सांगितले. आता याचा हे जर असेल तर फायदा काय होतो बघा. हे सगळे डॉक्युमेंट असेल तर फायदा काय. फायदा बघा इकडे काय फायदा होणार आहे तुम्हाला. पहिली गोष्ट फॉर्म भरताना फी मध्ये सवलत मिळते. दुसरी गोष्ट तुम्हाला जागा ज्या आहेत ना, जागा कॉम्पिट करायला जास्त मिळतात. जास्त मिळतात. तिसरी गोष्ट काय, तुम्हाला वयोमर्यादेत सूट आहे. वयोमर्यादेमध्ये सूट मिळते. म्हणजे काय, तुम्हाला इथे जर विचार केला तुम्ही तर इथे काय सूट मिळते तुम्हाला. इथे वयाच्या 43 वर्षापर्यंत सूट आहे, सवलत आहे. आणि इथे विचार केला तर तुम्हाला इथे बघा फी मध्ये सवलत नाहीये, जागा जास्त तुम्हाला इथे कंपेरेटिव्ह मिळणार नाहीये, वयोमर्यादेत सूट मिळणार नाही. वयोमर्यादा फक्त 38 पर्यंतच कन्सिडर केली जाते. क्लिअर झालं. हा 43. आता समांतर आरक्षण जर तुमचं असेल, काय म्हटलं मी, समांतर आरक्षण जर असेल तर इथे वयामध्ये जवळपास 45 वर्षापर्यंत तुम्हाला सूट मिळते. तुम्ही माजी सैनिक वगैरे असाल तर तुम्हाला अजून याच्यापेक्षा जास्त सूट मिळू शकते समांतर आरक्षणच्या विद्यार्थ्यांना. आता समांतर आरक्षणचे विद्यार्थी जर ऍड केले तर त्यांना बघा ते जर कॅटेगरीमधून असेल तर त्यांना सेम डॉक्युमेंट हे पण लागेल, NCL लागू असेल त्यानुसार लागेल. आणि तुम्हाला समांतर आरक्षणचं सर्टिफिकेट लागेल. बघा समांतरचं काय लागेल, सर्टिफिकेट लागेल. ते कंपल्सरी लागणार आहे. ओके. व्हॅलिड लागणार आहे. तुम्हाला व्हॅलिड कधीपर्यंत पाहिजे हे ऑलरेडी पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल. त्या जाहिरातीच्या अगेन्स्ट लक्षात घ्या. व्हॅलिड म्हणजे काय, व्हॅलिड म्हणजे त्या डेटपर्यंतच. ओके. आणि ते समांतर आरक्षणची मुलं जर ओपन मधून बिलॉंग करत असतील तर ओपन मध्ये पण त्यांना काही डॉक्युमेंट लागत नाही, फक्त एकच लागेल त्यांना, समांतर आरक्षणाचं सर्टिफिकेट त्यांना लागेल. आणि त्यानुसार त्यांना मग सवलत, इथे सुद्धा वयामध्ये त्यांना सवलत मिळणारच आहे. वयामध्ये 45 पासून 48 पर्यंत 50 पर्यंत सवलत त्यांना मिळते. ओके. इथपर्यंत क्लिअर झालं. हा. आता समांतर आरक्षण म्हणजे बरेच आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक असेल, खेळाडू असेल, महिला असेल, अंध अपंग असेल किंवा अनाथ असेल, अंशकरण असेल, हे सगळे समांतर आरक्षणामध्ये येतात. त्यानुसार त्यांना त्यांचं सर्टिफिकेट लागतं. इथपर्यंत क्लिअर झालं. फायदा काय तुम्हाला लक्षात आलं. हा पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा आता फायदा काय, मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे फायदा काय, वयामध्ये सूट आहे, फी मध्ये सूट आहे, आणि तुम्हाला काय कम्प्लीट करायला जागा जास्त मिळतात. हा ओपन मधला कॅटेगरी मधला सूट आहे. म्हणजे कॅटेगरीमध्ये जागा कशा जास्त मिळतात तुम्हाला तुमचा विचार 4 ठिकाणी केला जातो. बघा कॅटेगरी प्लस समांतर आरक्षण मी पकडलं. पहिले मी फक्त कॅटेगरी पकडली. कॅटेगरीचे डॉक्युमेंट तुमच्याकडे फायदा काय होणार आहे, तुमचा विचार 2 ठिकाणी होतो. म्हणजे तुमचा विचार ओपनच्या जागांसाठी पण होतो आणि कॅटेगरीच्या जागांसाठी पण होतो. तेच जर तुम्ही समांतर आरक्षण घेतलं तर 4 ठिकाणी फायदा होतो तुम्हाला. किती? 4 ठिकाणी. कुठे तुम्हाला पहिले बघा ओपनच्या जनरलच्या जागा मिळतात,
त्यानंतर ओपनच्या तुमच्या समांतर आरक्षण, फॉर एक्झाम्पल घेतलं मी की ही फिमेल आरक्षण आहे, सो ओपनच्या फिमेल पण मिळतात, कॅटेगरीच्या जनरल पण मिळतात आणि कॅटेगरीच्या फिमेल पण मिळतात. 4 ठिकाणी तुमचा विचार केला जातो बघा. इथे जनरल मेल कॅन्डिडेट असेल तर त्याचा काय होईल, ओपन आणि कॅटेगरीसाठी विचार केला जाईल. तेच ओपनचा विचार केला तर तुम्ही जर ओपनमधून गेलात तर ओपनमधून सपोज तुमचं समांतर आरक्षण जर असेल, समांतर आरक्षण असेल, तुमचा विचार 2 ठिकाणी होतो. फॉर एक्झाम्पल समांतर आरक्षण मी फिमेल घेतलं तर तुम्हाला ओपनच्या जनरलच्या जागा मिळतात, ओपनच्या फिमेल पण मिळतात. आणि तेच तुम्ही विचार केला की ओपनचं समांतर आरक्षण नाही, फक्त ओपन आहे, तर ओपनच्या फक्त जनरल जागा मिळतात. हा तुमचा फायदा आहे. ओके, हे इथपर्यंत क्लिअर झालं. मग कागदपत्र नसल्यास काय होईल, फॉर एक्झाम्पल कॅटेगरीला लागणार डॉक्युमेंट तुमच्याकडे नाही आहे, सो तुमचा विचार कुठे होईल, डायरेक्टली तुमचा विचार ओपनमध्ये होईल. फक्त ओपनमध्ये होईल. ओपनला डॉक्युमेंट लागतच नाही, यांचा विचार ओपनमध्येच होणार आहे. बरोबर, यांच्याकडे कागदपत्र नाही. मग कोणते, तुम्हाला मी आत्ताचे सांगितलं 3 डॉक्युमेंट, पहिलं डॉक्युमेंट, दुसरं डॉक्युमेंट, 3 डॉक्युमेंट, तिघांपैकी एक जरी नसेल तुमच्याकडे तरी तुमचा विचार कुठे होणार, ओपनमध्ये. लक्षात घ्या. समांतर आरक्षण असेल तर तुमचा विचार काय होणार, कॅटेगरीमध्ये. कॅटेगरी नसेल तर तुमचा ओपनमध्ये विचार होणार आहे. बरोबर आहे. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला. आता ओपनमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला कॅटेगरीच्या ज्या सवलती होते बघा. एखादा एक्झाम्पल घेतलं मी, ए नावाचा विद्यार्थी आहे आणि त्याचं वय 38+ आहे, 38+ आहे किंवा 39 पासून 43 वर्षापर्यंत, आणि तो कॅटेगरीमधून बिलॉंग करत होता. पण कॅटेगरीचे डॉक्युमेंट त्याच्याकडे नसेल, तो जर का ओपनमध्ये गेला तर तो अपात्रच होणार आहे. का, कारण ओपनचे निकष काय, ओपनला वयोमर्यादा 38 बाबा. ओपनमध्ये यायचं असेल ना तर 38 लागेल, कमीत मॅक्झिमम 38 लागेल. 38च्या वरचा ओपनमध्ये पण चालत नाही, तुला कॅटेगरीमध्ये जावं लागेल. पण कॅटेगरीला व्हॅलिड करणारा डॉक्युमेंट नाहीये ना, मग काय होईल बरं, अपात्र. का वयामध्ये, म्हणजे तुम्ही फॉर्म भरा आता, तुम्हाला प्रेफरन्स येणार नाही म्हणा की तुमचा विचार केला जाणार नाहीये, लक्षात घ्या. सो हा एक मुद्दा टेक्निकली लक्षात घ्या. तुमच्याकडे कॅटेगरीशी बिलॉंग करणारे डॉक्युमेंट नसतील तर तुमचा विचार ओपनमध्ये होईल. आणि ओपनचे निकष काय मी तुम्हाला आता सांगितलंय की ओपनला 38 वर्षापर्यंतचाच मुलगा म्हणजे उमेदवार चालतो, अन्यथा तो ओपनमध्ये पण जात नाही. आता याच्यात अजून एक निकष आहे. शिक्षक भरतीचा विचार केला तर टीईटी आणि सीटीटी तुम्ही ओपनमधनं क्वालिफाईड असणं गरजेचं आहे. म्हणजे 90 किंवा 90+ तुम्हाला इथे मार्क असेल तर, आणि तरच तुम्ही 1 ते 8 गटासाठी इथे शिक्षक भरतीमध्ये सामील होऊ शकता, अन्यथा 9 ते 12ला आहेच तुम्हाला चान्स, नो डाऊट. पण इथे लक्षात घ्या, 1 ते 8 पर्यंत जायचं असेल तर याच्यात सुद्धा तुम्हाला ओपनमधनं, सपोज तुम्ही कॅटेगरीमधनं क्वालिफाईड आहे, तुम्हाला 82 ते 89 मार्क आहे कॅटेगरीमध्ये, पण कॅटेगरीचे डॉक्युमेंट नाही ना तुमच्याकडे. मग तुम्ही इथे ओपनमध्ये गेलात ना, आणि ओपनचा निकष काय, हे मार्क लागतील, ते नाहीये तुम्हाला, 1 ते 8 गट मिळणार नाहीये. सो माझा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, व्हॅरी करेल, प्रत्येक मुलानुसार व्हॅरी करेल. कुणी याला पात्र नसेल, कुणी 9 ते 12चा इश्यू असेल, वयाचा इश्यू असेल, हे सगळे इश्यू तुमचे वयोमर्यादेबाबत येणार भविष्यामध्ये. जर असे आता 100मध्ये 5-10 मुलं असे असू शकतात, 5%, 10% की ज्यांच्या बाबत असं घडणार आहे. 2022च्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा हा मुद्दा हायलाईट झाला होता. आणि तिथे झालं काय होतं, ओपनमध्ये गेलात तुम्ही किंवा तुम्ही कॅटेगरीत गेलात पण ओपनच्या जागा मिळाल्या नाही, कारण ओपनमध्ये हे मार्क तुम्हाला नव्हते. म्हणजे आता तिसरा मुद्दा असं पण, सपोज कॅटेगरीचे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे, डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे, तुम्ही गेलेत कॅटेगरीमधनं, पण 1 ते 8च्या जागा तुम्हाला येत नाही ओपनच्या. का येत नाही ओपनच्या, कारण ओपन एवढं सीटीडी आणि टीटीची तुम्ही क्वालिफाईड नाहीये म्हणून. बाकी अदरवाईज तुम्ही कॅटेगरीमधनं जा, डॉक्युमेंट सगळं आहे, पण 1 ते 8 वर्गाला हे मार्क लागतील तर तुमचा विचार ओपनच्या जागांसाठी होईल. टीईटी आणि सीटीला हे मार्क असेल तर. लक्षात मी काय सांगतोय. सो हे सगळे मुद्दे टेक्निकली या लक्षात घ्या. तुम्हाला कदाचित लक्षात येणार नाही तर व्हिडिओ परत बघा, नाही कळत मला कमेंटमध्ये टाका, कारण हे मुद्दे कोणी तुम्हाला एक्सप्लेन करून पण सांगणार नाहीये काय गोष्टी आहे. जेव्हा घडेल तुमच्या बाबतीत तेव्हा कळेल तुम्हाला, अरे असं कसं घडलं, ते असं घडतंय. लक्षात घ्या, हे सगळं तुम्हाला समजलं असेल. अपात्र होणार का, मग बघा, तुम्ही जर ओपनमध्ये गेलात, तुमच्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट नसेल, तुम्ही ओपनमध्ये गेला तर ओपनचं वयाची मर्यादा 38 आहे, ती 38च्या आत तुमचं असेल तर मग तुम्ही व्हॅलिड आहे, अन्यथा नाहीच. म्हणजे नंतर प्रेफरन्स येणार का, जर तुम्ही ओपनमध्ये गेला तर कॅटेगरीचे प्रेफरन्स येणारच नाहीये, आणि जर तुम्ही ओपनमध्ये गेलात आणि ओपनच्या वयात बसत नसेल तर प्रेफरन्स येणारच नाही तुम्हाला. तिसरा मुद्दा, जास्त मार्क असून काही फायदा होणार का, मग काहीच फायदा होणार नाहीये. हा, 9 ते 12ला तुम्ही विचार करू शकता, कारण तिथे वयाचं लिमिट तुम्हाला नाहीये, तिथे तुमचा विचार होऊ शकतो. 9 ते 12साठी तिथे करू शकता तुम्ही, नो डाऊट. 1 ते 8 वर्गासाठी मात्र तुम्हाला अडचण येणार आहे. आणि काय करावे, काय करावं तर काहीच करू नये. डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर वेल अँड गुड, नसेल तर याला काहीच पर्याय नाहीये. सध्या पवित्र पोर्टलला जर काही तसं नवीन नोटिफिकेशन काही आलं तर वेल अँड गुड, नाही आलं तर मात्र काहीच करता येणार नाही. याबाबत तुम्हाला काय वाटतंय, तुमचं काय, तुम्हाला हा मुद्दा समजला का, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जाताना परत सांगतो की इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस तुमच्या मित्रांना नक्की सजेस्ट करा. काही अडचण असेल तर आमच्या नंबरला कॉल करू शकता, अदरवाईज ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच पण परचेस करू शकता. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट वेळमध्ये. धन्यवाद.